नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। बड़ी खबर महाराष्ट्र के भंडारा से। भंडारा जिले के जवाहरनगर आयुध फैक्ट्री में बचाव कार्य समाप्त। भंडारा के डिफेंस में हुआ ब्लास्ट में 8 की मौत, 5 घायलों को अस्पताल भेजा गया। बचाव कार्य हुआ समाप्त। भंडारा जिले में नियंत्रण कक्ष से आज सुबह मिली जानकारी के अनुसार सुबह करीब 10:30 बजे जवाहरनगर आयुध कारखाने में विस्फोट होने की सूचना मिली। प्रारंभिक जानकारी के अनुसार वहां काम कर रहे कुछ कर्मचारी गंभीर रूप से घायल हुए। घटना की गंभीरता को देखते हुए जिला कलेक्टर डॉक्टर संजय कोलते, नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक दिलीप भुजबल, पुलिस अधीक्षक नूरल हसन, जिला आपदा प्रबंधन अधिकारी अभिषेक नामदास, स्थानीय प्रांतीय अधिकारी, तहसीलदार और आपदा प्रबंधन में काम करने वाले कर्मचारियों के साथ एसडीआरएफ और एनडीआरएफ टीमें मौके पर पहुंच गई। पूरे दिन अग्निशमन विभाग, पुलिस विभाग, तहसीलदार और अन्य आवश्यक सेवा कर्मियों ने घटना स्थल पर बचाव कार्य जारी रखा। बचाव अभियान के दौरान भंडारा के विधायक नरेंद्र बोंडेगर भी मौजूद थे। जिला प्रशासन से शाम को प्रेस नोट निकालकर जानकारी मुहैया कराए। अभी कुछ देर पहले जिला आपदा प्रबंधन विभाग ने जानकारी दी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घटना की जानकारी लेने के बाद बचाव अभियान युद्ध स्तर पर चलाने का निर्देश दिया। जिला प्रशासन और पुलिस प्रशासन पूरे समय घटना स्थल पर मौजूद रहा। जिला कलेक्टर संजय कोलते ने बताया कि अब तक मिली जानकारी के अनुसार बचाव कार्य अभी भी जारी। आयुध निर्माण में मृतकों एवं घायलों का विवरण इस प्रकार है। चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्ष, मनोज मेश्राम 55 वर्ष, अजय नागदेवी 51 वर्ष, अंकित बरई 20 वर्ष, लक्ष्मण केलावड़े उम्र लगभग 38 वर्ष, अभिषेक चौरसिया उम्र 35, धर्म रंगारी उम्र 35। घायलों के नाम एनपी वंजारी 55 वर्ष, संजय राउत 51, राजेश बड़वाई 33, सुनील कुमार यादव 24, जयदीप बनर्जी 42। देखे खबर सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र भंडारा से सतीश पारधी की रिपोर्ट। सर, काय पूर्ण घटना होती? आतापर्यंत ऑपरेशन कुठपर्यंत आलं आहे आणि काय? जवाहरनगर भंडारा स्थित जी ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, ज्या परिसरामध्ये आपण आता बोलत आहोत, आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठा स्फोट किंवा एक्सप्लोजन झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच एसपी भंडारा, कलेक्टर भंडारा संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यामध्ये सुरुवात केली आणि पहिल्या फेजमध्ये जवळजवळ 7 इस्मांना तिथून आपण रेस्क्यू करण्यामध्ये यश मिळवलं। त्यामध्ये दुर्दैवाने एक इसम मृत्युमुखी पडलेला होता, परंतु 6 जण जे होते ते जखमी अवस्थेमध्ये प्रॉपर सिव्हिल हॉस्पिटल भंडारा, लक्ष हॉस्पिटल भंडारा त्यांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार सुरू केलेला आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये, कारण ही ज्याला आपण RDX आणि इतर स्फोटकं एकत्र करून जे नवीन लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह आहे ते बनवण्याची ही फॅक्टरी आहे। त्याचं नावच LTP-23 या प्रकारचा हा एक्सप्लोजिव्ह बनवण्याचं युनिट होतं। आणि ती जी बिल्डिंग होती ती पूर्ण RCCमध्ये मजबूतीने बनवलेला असल्यामुळे जो आपला नॉर्मल RCC स्लॅब असतो त्यापेक्षा अत्यंत जाडीचा स्लॅब असल्यामुळे आणि पूर्ण ती जमीनदोस्त झाल्यामुळे रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशनला बऱ्याचशा मर्यादा होत्या। तरी परंतु हायड्रॉलिक क्रेन किंवा जास्त क्षमतेचे, म्हणजे तर SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी सगळ्या जिल्ह्यातून आणि बाकीच्या ठिकाणाहून सुद्धा जे मोठे क्रेन आहेत त्या ठिकाणी शक्तिशाली क्रेन बोलावले आणि दुसऱ्या फेजमध्ये जे 13 जण त्यामध्ये एकूण संख्या जी होती तर ती सगळ्या इस्मांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं। फायनल फिगर जी आहे त्यामध्ये 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 5 जण जखमी आहेत आणि 2 जणांना नागपूरमध्ये वैद्यकीय औषधोपचार सुरू आहे। 3 जण आजही आपल्या भंडारामध्ये उपचार घेत आहेत। आणि या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 11ची घटना झाल्यानंतर तातडीने हे ऑपरेशन सुरू झालं आणि या क्षणापर्यंत मोर दॅन 9+ आवर्स किंवा तासांमध्ये हे ऑपरेशन्स पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे। आजही त्या ठिकाणी 2.5 टनापेक्षा जास्त RDX त्या युनिटमध्ये स्लॅब खाली दडलेला आहे
तर पुढच्या टप्प्यामध्ये ते सगळं RDX सुरक्षितपणे बाहेर काढणं आणि जो तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आमच्या पोलीस विभागाच्या ज्या सुरक्षा शाखा असेल किंवा आमची क्राईम ब्रांच असेल, आमचे लोकल पोलीस स्टेशन असतील, यांच्या टीम डे 1 पासून आणि त्या क्षणापासून इथं कार्यरत आहेत. त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेफ्टीची टीम या ठिकाणी आहे, फॅक्टरी इन्स्पेक्टरची टीम या ठिकाणी आहे आणि या निमित्तानं कंट्रोल ऑफ एक्सप्लोजिव्ह ते सुद्धा यावर लक्ष ठेवून आहेत. पण मी अभिनंदन करेल की NDRF आणि SDRF या टीमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि टीम सदस्यांनी अत्यंत प्रोफेशनल चांगलं काम केलेलं आहे आणि एवढ्या मर्यादा आणि अडचणी असतानाही त्यांनी सगळं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सक्सेसफुली राबवलेलं आहे. ते अजून संपलेलं नाही. पुढच्या टप्प्यामध्ये हा जेवढा RDX त्या ठिकाणी स्फोटकाचा साठा आहे तो सुरक्षितपणे बाहेर काढणं आणि तपासामध्ये फॅसिलिटेट होईल अशा पद्धतीने ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्या ठिकाणी CCTV होते, त्या CCTVमध्ये काय रेकॉर्डिंग आहे, त्याचा DVR किंवा NVRमध्ये काय रेकॉर्ड झालेला आहे, की स्लॅबच्या मोठ्या धक्क्यामुळे त्याचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे का, त्यातून आपल्याला काय रिट्रीव्ह करता येतं, ह्या सगळ्या तपासाच्या बाबी पुढील तपासामध्ये निश्चितपणे समोर येतील. आणि आपल्याला माहीतच आहे किंवा अनुभवी असेल की अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपल्याला काय SOP फॉलो केली पाहिजे याचंही या निमित्तानं तपासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये भविष्याच्या कालावधीमध्ये अशा घटना शक्यतो घडणार नाहीत याबद्दल काय खबरदारी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची डिटेल SOP निश्चितपणे तयार करण्यात येईल. परंतु मी माध्यमांसह सर्व या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधले सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि या निमित्ताने सगळ्या विभागांचे जे प्रमुख अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्यातून, समन्वयातून आणि एकमेकांना मदतीच्या भावनेतून आजचा जो एक चॅलेंजिंग आव्हानात्मक टप्पा होता तो आपण पार पाडलेला आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि यापुढचे जे फेज वाईज टप्पे आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वांचं सहकार्य मिळेल याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे. ठीक है, आपकी बात को मैं उनके कानों पे डालूंगा और अगली बार जरूर इसका विचार करेंगे. 7 तारीख सुनो. अभी सवाल खत्म करेंगे. एक थोड़ा सा दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है. भंडारा में ऑर्डिनेंस फैक्ट्री जो है वहाँ बड़ा स्फोट हुआ है और 8 लोगों का मृत्यु हुआ है और 7 जख्मी हुए हैं. ये प्राथमिक माहिती है. मैं आप सबको अनुरोध करूंगा कि ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है. हम सब लोग 1 मिनट खड़े होकर उनको श्रद्धांजलि अर्पण करें, बाद में आगे का कार्यक्रम करें. आज भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये दुःखद अशी घटना घडलेली आहे. RDXचा विस्फोट होऊन तिथे जवळपास 15 जण जखमी झालेले आहेत. आतापर्यंत 1 जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे. अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही. मी जिल्हा प्रशासन तसेच ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या GMला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे. चांगल्यात चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेफर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांना दिलेले आहेत. आणि हे घटना कशामुळे झाली याचा तपास सुद्धा या प्रशासनाने, या सरकारने केला पाहिजे. दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको. आणि मी आज फॉरेस्ट कमिटीच्या मीटिंगला कोयंबटूरला आले असल्यामुळे तुरंत तिचं रिटर्न भंडाराला निघत आहे. मी जखमींना तिथं मदतीसाठी धावून येईन. माझे तिथे कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी तिथं मदत करण्यास आता तिथं पोहोचलेले आहेत.